30 तारखेला बीडमध्ये भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये काही प्रमुख नेत्यांची घरं जाळली गेली, तर काही राजकीय पक्षांची कार्यालये जाळली गेली आणि या कार्यालयामध्ये प्रचंड नुकसान झालं. सुदैवानं या कार्यालयाच्या हल्ल्यामध्ये, जाळपोळीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या सगळ्या गोष्टी होत असताना स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्यकर्ते, सत्ताधारी आणि या सगळ्या गोष्टींनी आतापर्यंत काय केलेलं आहे, हल्ला कोणी केलेला आहे किंवा मग हल्ल्यामागचे सूत्रधार कोण आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर असं म्हणतात की बीड जिल्ह्याचा बाहेरचा कोणीही नाही, हल्ल्याचा सूत्रधार, मास्टरमाइंड बीडचाच आहे. आणि या सगळ्या गोष्टी काय नेमक्या दर्शवतात, हल्लेखोर कशा पद्धतीचे होते, काही समूहातील लोकांचे काही आक्षेप आहेत, काही प्रश्न आहेत की कशा प्रकारचे, म्हणजे जे काही प्रथमदर्शी होते हल्लेखोर ज्यावेळेस दगडफेक करत होते, जाळपोळ करत होते, त्यावेळेसचे काही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. यासाठी बोलण्यासाठी DPIचे राष्ट्रीय अध्यक्ष माझ्यासोबत आहेत, अजिंक्य भैया चांदणे. विचारणार आहे त्यांच्या काय भावना आहेत. बीडमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. आता जरी पूर्वपदावर बीड जिल्हा येत असला तरीही दहशतीचं वातावरण शहरामध्ये आहे. त्यांच्या काय भावना आहेत, ते बीडचे स्थानिकचे राजकारणी आहेत आणि इतिहास अभ्यासकसुद्धा आहेत. विचारणार आहे. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. बीड जिल्ह्यामध्ये जो काही हल्ला झाला, बीड जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये हल्ले झाले, प्रमुख बीड शहरामध्ये टार्गेट करण्यात आलं, राजकीय पुढाऱ्यांची घरं जाळली, कार्यालय जाळली. हल्लेखोर कशा पद्धतीचे होते, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. आणि काय नेमकी ही कटकारस्थान होतं, मूळ मराठा समाजाचे लोक त्यामध्ये असू शकतात का, होऊ शकतात का, तुम्हाला काय यामधून जाणवतं आहे? तर स्थानिक बीडकर या नात्यानं मी काही गोष्टींचं चिंतन या 2-3 दिवसामध्ये केलं आणि या चिंतनामधून माझ्या ही एक गोष्ट लक्षात आली की कालची जी 30 ऑक्टोबरची बीडमधली जी दंगल आहे, या दंगलीचं साम्य हे 1 जानेवारी 2018ला जी भीमा कोरेगावची दंगल झाली होती त्या दंगलीचं आणि 30 ऑक्टोबर 2023च्या बीडच्या दंगलीचं साम्य आहे, असं माझ्यासारख्या एका सामान्य नागरिकाच्या चिंतनातून आलेली ही गोष्ट आहे. त्याचं असं आहे की भीमा कोरेगावची जी दंगल झाली होती, या दंगलीमागचं जे वातावरण आहे आणि या दंगलीमागचे जे मास्टरमाइंड आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. परंतु बीडमध्ये जी दंगल झालेली आहे याचे जे मास्टरमाइंड आहेत हे मात्र बाहेर निघायला तयार नाही आहेत किंवा पोलीस त्या पद्धतीनं तपास करताना काही बीडमध्ये दिसत नाही आहेत. तर आज मी आपल्याला सांगू इच्छितो की या 2 दंगलीमागचं जे साम्य आहे, म्हणजे ह्या दंगली घडवल्या जातात कशा. तर भीमा कोरेगावचं जी दंगलीचं पार्श्वभूमी आहे ती आहे की भीमा कोरेगाव शौर्य दिनाला 200 वर्ष पूर्ण होत होते आणि या 200 वर्षानिमित्त भारतामध्ये जागृती तयार करण्यात आली होती आणि या भारतातल्या जागृतीचं लक्ष केंद्रित करून काही महाराष्ट्रातल्या विघ्नसंतोषी असणाऱ्या लोकांनी याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि जी भीमा कोरेगावची दंगल झाली 1 जानेवारी 2018ला, याच्यापूर्वी काही कृती कार्यक्रम इथल्या महाराष्ट्रातल्या विघ्नसंतोषी संघटनांच्या लोकांनी घडून आणले होते, ज्याच्यामध्ये वडू येथे गायकवाड नावाच्या ज्या ऐतिहासिक असणाऱ्या संभाजी महाराजांची समाधी जिथं आहे आणि संभाजी महाराजांचा अंत्यविधी ज्याने केला तो मला वाटते गायकवाड नावाचा जो व्यक्ती आहे त्याची समाधी उखडून टाकण्यात आली. म्हणजे असा कृती कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घडून आणला जेणेकरून भावना भडकतील अशा पद्धतीची परिस्थिती भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये करण्यात आली. आणि त्या दंगलीमध्ये असं झालं होतं की तिथले स्थानिकच्या लोकांचा काही सहभाग नव्हता, म्हणजे स्थानिकचे दंगलखोर व्यक्ती त्या ठिकाणी नव्हते. परंतु त्या दंगलीमध्ये जे 18 वर्षाच्या खालील मुलांचा वापर करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी जे क्षेत्र निवडण्यात आलं होतं, म्हणजे हे दंगल करणारी जी लोकं असतात हे प्रचंड हुशार लोकं असतात, त्यांनी कार्यक्षेत्र निवडलं. सणसवाडी, तुळापूर, वडू नावाचं गाव हे कार्यक्षेत्र निवडलं आणि याच्यामधून त्यांना हे दाखवायचं होतं की आंबेडकरी अनुयायी आणि मराठा समाज याच्यामध्ये वाद कसा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न झाले आणि त्या पद्धतीनं त्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018ला दंगल घडली. त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या खालील अल्पवयीन मुलांची माती भडकून ज्या पद्धतीनं त्यांना दगड फेकायला लावले आणि त्याच्यातून जी दंगल उसळली जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं आगडोंब पसरलं, त्याच पद्धतीनं सेम टू सेम तशाला तसं बीडमध्ये जी दंगल झालेली आहे सेम तशा पद्धतीचे मुलं
बीड शहरामध्ये वावरत होते. तुम्ही जर सामान्य एखाद्या भाजीवाल्याला जरी तुम्ही प्रश्न विचारला की बीडमधले कुणी मुलं ओळखीचे होते का, तर ते म्हणतील नाहीच, हे बीडमधले मुलं नव्हते. म्हणजे मराठा आंदोलन जालना या जिल्ह्यामध्ये चालू असताना ज्या पद्धतीनं भीमा कोरेगावची वर्षभर जागृती होती त्या उत्सवाची, त्याच पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन आणि मराठा जागृतीचं आरक्षणाचं जे प्रवाह आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जालना ज्या पद्धतीने आहे, दंगलीसाठी महाराष्ट्रातलं बीड हे निवडण्यात आलं आहे. लक्षात घ्या, दंगलीसाठी महाराष्ट्रातलं बीड हे निवडण्यात आलं. त्याचं कारण आहे, त्याचं कारण हे आहे की बीड जिल्हा हा ओबीसी बहुल जिल्हा आहे आणि ओबीसी बहुल जिल्हा याचं कार्यक्षेत्र निवडून याच ठिकाणी दंगल घडून आणण्यासाठीची प्लॅनिंग आणि षडयंत्र असं झालं असावं असं चित्र दिसत आहे. आणि याच्यासाठी ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये मोठा वाद तयार होईल आणि ओबीसी आणि मराठा यांच्यामधला वाद हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पसरवला जाईल याच्यासाठी ही षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. आणि या षडयंत्रानुसार, प्लॅनिंगनुसार बीडमध्ये ज्या पद्धतीनं दंगल झाली, या दंगलीमध्ये जे 50 पोरं होते, या 50 पोरांकडे सॅग होत्या, 50च्या आसपास मुलं असतील, ज्यांच्या पोटाला सॅग होत्या, पाठीला सॅग होत्या, त्या सॅगमध्ये पेट्रोल बॉम्ब होते, त्यांच्या तोंडाला गमजे गुंडाळलेले होते, त्यांच्या गळ्यामध्ये गमजे होते, त्यांच्या हातामध्ये रॉड होते. रॉड म्हणजे तो मॉप पुढं गेला, बीड शहरातल्या काही मुलांचा मॉप होता, पण त्याच्यामध्ये जे प्रशिक्षित वेगळी मुलं होती, जे सॅग गुंडाळलेली होती, त्यांच्याकडे कोणतं केमिकल वापरलं गेलं की 5 मिनिटामध्ये एवढी मोठी आग उसळली. त्या पेट्रोल बॉम्बमध्ये त्यांच्या हातामध्ये पिचकाऱ्या होत्या, त्या पिचकाऱ्याने ते पेट्रोल घ्यायचे आणि त्या फुग्यामध्ये टाकायचे. ते फुगे होते आणि ते ज्या ठिकाणी त्यांनी ते पॉईंट निवडले होते, तुमच्या माहितीस्तव सांगतो की हे जे पॉईंट आहेत याला नंबर दिले होते त्यांनी. म्हणजे हे आम्हाला सामान्य नागरिकांना कसं समजलं, तर जेव्हा मोठ्यानं ते ओरडायचे की 22 नंबरला प्रॉब्लेम आहे, 22 नंबरला प्रॉब्लेम आहे. मग 22 नंबर म्हणजे काय, तर तो स्पॉट आहे, जो स्पॉट यांनी 8 दिवसाच्या महिनाभरांच्या जेव्हा पण असेल तो रेकी करून बीडमधून निवडलेले आहेत. आणि हे रेकी करून त्यांनी जे नंबर दिले होते त्या पद्धतीनं त्यांनी जाळपोळ केलेली आहे. म्हणजे कार्यक्षेत्र ओबीसींचा बहुल जिल्हा निवडला, मुलं 18 वर्षाच्या अल्पवयीन आणले आणि त्यांना प्रशिक्षण दिलं असावं अशा पद्धतीनं ते वागत होते. आता टायर येतात कुठून, एवढे मोठे टायर येतात कुठून, जे टायर या राजकीय लोकांच्या दुकानदारांच्या दुकानामध्ये अचानक टायर 4-4, 5-5 टाकले जातात, अचानक ते पेटवले जातात. हे टायर येतात कुठून, म्हणजे हे सगळी प्लॅनिंग आहे. आणि ही प्लॅनिंग जरी बीडचे SP म्हणत असतील की हे स्थानिकचे लोकांचं प्लॅनिंग आहे, तर हे प्लॅनिंग आणि षडयंत्र स्थानिकच्या लोकांचं नाही. ह्या दगड मारणाऱ्यांच्या हातापेक्षा या दगड मारणाऱ्यांच्या मागचा मेंदू कोणता आहे याचा शोध पोलीस प्रशासनानं घेणं गरजेचं आहे. बीडकर या नात्यानं, एक सामान्य नागरिक या नात्यानं मी या ठिकाणी आपल्याला एक या दंगली मागचं जे पार्श्वभूमी आहे आणि ज्याचं जे भीमा कोरेगाव दंगल आणि बीडची दंगल याच्यामध्ये जे साम्य आहे हे आपल्यासमोर मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो. त्यामध्ये पोलीस अधीक्षक जे आहेत ते SP ठाकूर यांचं असं म्हणणं आहे, बीडच्या जिल्ह्यातला एक सिंगलही माणूस नाही आहे. मात्र दुसरीकडं तुम्ही जसं म्हटला तसेच अनेक प्रथमदर्शी आहेत, त्यांनी सांगितलं की आमच्या ओळखीचे नव्हते, ते हावभाव वेगळे करायचे. काही लोक असे कुठली तरी ॲक्शन करत होते, मग ते नशा करत असतील, नशेतसुद्धा काही लोक होते आणि त्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. मात्र ते सापडले का नाही आहेत मग या हल्ल्यामध्ये? बरेचसे लोक आहेत जे सगळे SP म्हणतात जाणीवपूर्वक, जबाबदारीने म्हणतात बीडच्या बाहेरचा माणूस नाही. आपण म्हणालात दंगलीचे जे आहेत ते भीमा कोरेगाव आणि बीडचं साम्य जुळतं, हे बाहेरचे लोक आले कुठून, SPंना का माहीत नाही ते? तर बघा, एका विद्वानाचं असं मत आहे कुठं वाचनात आलं की सगळ्यांच्या आलंच असेल की 4 किंवा 5 तासाच्या जास्त जर कुठली दंगल चालत असेल तर या दंगलीला समजून घेतलं पाहिजे आपण की हे त्या सरकारचा त्याला पाठिंबा आहे किंवा त्या प्रशासनाचा शासनाचा त्याला पाठिंबा आहे किंवा ही पुरस्कृत दंगल आहे असं दिसतं चित्र. म्हणजे जेव्हा पाहिलं आम्ही की ते दंगलखोर पुढं दुकान फोडत चालले होते, जाळत चालले होते, तर पोलीस हातबल होऊन त्यांच्याकडे पाहत होते. आणि पोलिसांच्या काही मित्रांकडून आम्ही माहिती घेतली तर आम्हाला आदेशच नव्हते असं ते म्हणत आहेत.
म्हणजे यांना आदेश घरं जाळण्याचे, माणसं जाळण्यापर्यंत थांबण्याचे आदेश होते का पोलिसांना? अशा पद्धतीचा संशय या ठिकाणी येत आहे. आमचं असं मत आहे की बाहेरून जेव्हा 8-8 दिवस तुमचे इंटेलिजंट जे ब्युरो आहे, तुमचे जे स्थानिकच्या ज्या संस्था असतात, तुमच्या ज्या माहिती देतात, तुम्हाला माहिती पुरवतात, या संस्था काय करत होत्या? 8 दिवस सामान्य बीडच्या लोकांना तुम्ही विचारलं तर ते सांगतील की 8 दिवसापासून रेकी केली आहे, या सगळ्या ज्या स्पॉट आहेत याची रेकी करून त्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे. मग आपले स्थानिकचे पोलीस जे तुमचे इंटेलिजंट ब्युरो आहेत ते करत काय होते, हा पण संशय या ठिकाणी तयार होतो. आणि तुम्ही 2 वाजल्यापासून बीड शहरामध्ये आगडोम माजलेला आहे. बीडमध्ये सगळा धूरच दूर होता आणि पोलिसांना 8:30 वाजता पोलीस रस्त्यावर उतरत आहेत. याच्या मागं काय आहे, कुणाचं षडयंत्र आहे, हे सगळं तुम्हाला दिसतंय तरी तुम्ही बोलत नाही आहे, पोलीस प्रशासन बोलत नाही आहेत. या प्रत्येक जिथं स्पॉटवर गेल्यानंतर तिचे फॉरेन्सिक रिपोर्ट तुम्ही घेतला आहे का, की याच्यामध्ये कोणतं केमिकल वापरलं आहे, ज्वलनशील पेट्रोलपेक्षाही मोठं कोणतं केमिकल इथं वापरण्यात आलेलं आहे, याचाही शोध पोलीस प्रशासनानं घेतला पाहिजे. आमचा उद्देश हा आहे की सनदशील पद्धतीनं चाललेलं मराठा आंदोलन याला भरकवटवण्याचा हा प्रयत्न होता आणि या प्रयत्नातून मराठा यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये घडवण्यात आलेला आहे. आणि त्याचं हे सगळं प्रशिक्षण, म्हणजे त्याचा जो स्पॉट आहे, त्याचं जे कार्यक्षेत्र आहे, हे बीडला निवडण्यात आलं होतं, असं आमचं जाहीर मत आहे. पोलीस अधीक्षक म्हणतात बीडचा स्थानिकचा एक मास्टर माइंड आहे, त्याला आम्ही पकडत आहोत, कदाचित पकडले असेल, आणि आमच्या 5 टीम त्याच्यासाठी कार्यरत, म्हणजे त्याच्या मागावर आहेत. तो बीडचा स्थानिकचा मास्टर माइंड आहे. आणि तुम्ही म्हणताय की ही दंगल तिकडं भीमा कोरेगाव, म्हणजे भीमा कोरेगावचे दंगलखोर कोण होते हे आपल्या समोर आलेले आहेत. हे त्यांचं कनेक्शन म्हणजे स्थानिकच्या एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा बळी जाणार आहे का? हो, याच्यामध्ये सरळ सरळ चित्र दिसतंय की एखाद्याचा कुणाचा तरी, मग तो राजकीय असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल, या दोन्हीपैकी कुणाचा तरी बळी मात्र बीड जिल्ह्यामध्ये जाणार आहे. म्हणजे दंगल झाकून ठेवण्यासाठी, मेन सूत्रधार बाहेर येऊ नये यासाठी सगळं, म्हणजे ह्या दंगलीचा मास्टर माइंड बाहेर येऊ नये, येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकींचा फायदा आपल्याला व्हावा, याच्यातून एखाद्या सामान्य अधिकाऱ्याचा किंवा सामान्य नेत्याचा बळी या ठिकाणी जाऊ शकतो, अशा पद्धतीची वातावरण निर्मितीसुद्धा या ठिकाणी बीडमध्ये होताना दिसते. की स्थानिकचाच पुढारी आहे, स्थानिकचाच पुढारी आहे. आम्हाला हे माहीत आहे की स्थानिकचे पुढाऱ्यांकडे असे प्रशिक्षित पोरं नसतात 18 वर्षाच्या खालचे, ज्यांची भाषासुद्धा, बोलण्याची पद्धत, आमच्या बीडची भाषा ही गावरान भाषा आहे आणि त्या बोलणाऱ्या पोरांची भाषा ही वेगळी भाषा होती. म्हणजे मराठीच बोलत होते पण वेगळ्या पद्धतीने बोलत होती, ती ट्युनिंग वेगळी होती. हे सगळं आम्हाला समजतं आहे. आणि याच्या मागं प्रशिक्षण देणाऱ्या कोणत्या कोणत्या संस्था आहेत, संघटना आहेत, हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आता फक्त आमच्याकडे पुरावे नसल्यामुळं आम्ही याच्यावर भाष्य करत नाहीत, पण सामान्य बीडकर या नागरिक या नात्यानं हे बीडच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात आलं पाहिजे, याच्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आम्ही मांडत आहोत. शेवटचा प्रश्न आहे, DPIच्या माध्यमातून प्रशासन, सत्ताधारी सरकार, गृहमंत्री, पोलीस काय आश्वासन, आव्हान देणार आणि तुम्ही कशा प्रकारचे ॲक्शन या सगळ्या कारवाईमध्ये पारदर्शकपणे कारवाई जर नाही झाली तर काय ॲक्शन घ्याल तुम्ही? जर याच्यामध्ये पारदर्शक कारवाई जर झाली नाही, पोलीस प्रशासन जर याच्यामध्ये हलगर्जीपणा करत असेल किंवा पोलीस प्रशासन याला योग्य मार्गाने नेत नसेल, तर आम्हाला याच्यामध्ये काही पुरावे घेऊन न्यायालयामध्ये हजर व्हावं लागेल. म्हणजे पक्ष म्हणून, सामान्य बीडकर म्हणून आम्ही आमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्हाला पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत, परंतु हे पुरावे बघून देखील तुम्ही एखाद्या इतर व्यक्तींना अडकवण्याचा प्रयत्न करत असाल, तपास हा वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत असाल, कुणाला बळी देण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे मात्र आम्ही एक पक्षाचे प्रतिनिधी, सामान्य बीडकर म्हणून सहन करणार नाही. म्हणजे याचा न्याय मागण्यासाठी आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागेल. नक्कीच, धन्यवाद. तर हे होते DPIचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यभाई चांदणे. आणि या ठिकाणी 4 मुद्द्यांवर बोललं गेलं आहे. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भीमा कोरेगावची दंगल आणि बीडची कालची दंगल हे साम्य होतं. दुसरीकडं ते दंगलखोर कोण होते ते स्थानिकचे नव्हते. जरी पोलीस अधीक्षक म्हणत असतील तरी ते स्थानिकचे नव्हते हे जाणवतं. त्यांच्या भाषेवरून, त्यांच्या वागणुकीवरून, बॉडी लँग्वेजवरून ते स्थानिकचे नव्हते. दुसरीकडं मराठा आंदोलन होतं, ते मराठा आंदोलन भडकवण्यासाठी, त्यांना खलनायक ठरवण्यासाठी हे सगळं केलं गेलं आहे का, असाही सवाल उपस्थित केला आहे. तिसरीकडं म्हणजे चौथा जो प्रश्न आहे की त्यांनी सांगितलं की हा सगळा प्रकार सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून काही होतो आहे का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. शासनाने, गृहमंत्रालयाने, स्थानिकच्या पोलिसांनी पारदर्शक कारवाई करावी, अन्यथा आम्हाला मजबुरीनं
न्यायालयामध्ये जावं लागणार आहे. DPI पक्ष या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही असंही सांगण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.